हॅलो स्टुडंट्स, एमपीपीटीच्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. आपण कुठला चॅप्टर बघत आहोत तर सॉलिड स्टेट, की ज्याच्यामध्ये प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, डिफेक्ट बघितलं होतं किंवा इम्परफेक्शन्स म्हणलं तरी पण चालेल, की ज्याच्यामध्ये आपण दोन टाइप्स बघितले होते. प्रिव्हियस लेक्चर मध्ये दोन टाइप्स बघितले होते. ते म्हणजे कोणते आहे तर इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि दुसरा आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. तर हा जो काही इंटरस्टिशियल आणि व्हॅकन्सी डिफेक्ट तो जर व्यवस्थित समजला असेल तर त्याच्या पुढचे पॉईंट हे समजतात. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, की ज्यावेळेस एखादा पार्टिकल हा काय करतो, इंटरस्टिशियल साइट हा ऑक्युपाय करतो आणि त्याच्यामुळे जो डिफेक्ट निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट. आणि दुसरा कुठला आहे व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, जर समजा एखादा कॅटायन किंवा एखादा अनायन एका रेग्युलर साइट मधून ज्यावेळेस मिसिंग होतो त्याला आपण काय म्हणतो, व्हॅकन्सी डिफेक्ट, की ज्याच्यामुळे होल क्रिएट होतो. ठीक आहे, तर हे झाले दोन डिफेक्ट. आता ते जे दोन डिफेक्ट आहेत तर व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट, त्यांचे टाइप्स आपल्याला बघायचे. तर हा जो काही व्हॅकन्सी डिफेक्ट आहे आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे याचे परत टाइप्स पडतात. तर त्याच्यामधला पहिला आहे लाईन डिफेक्ट. या दोघांची मिळून हा कंबाईंड टाइप आहे असं म्हणलं तरी पण चालेल. तर हे जे काही पॉईंट आहे आजचा तो तुमचा JEE नीट मधला आहे. तो स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला हा पॉईंट दिसणार नाहीये. तर लाईन डिफेक्ट म्हणजे काय, आता एखादा फॉर एक्झाम्पल एखादी रेग्युलर साइट असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये हा पहिला ऍटम, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याच्यामध्ये काय होतं, लाईन डिफेक्ट. आता लाईन डिफेक्ट त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग आहे. लाईन डिफेक्ट म्हणजे काय तर मिसिंग ऑफ ए लाईन. एखाद्या रेग्युलर साइट मधून एखादी लाईन ज्यावेळेस मिसिंग असते त्याला आपण काय म्हणतो, लाईन डिफेक्ट. तर इरेग्युलरिटीज इन द किंवा त्याची डेफिनेशन जर सांगायची म्हणली तर तुम्ही काय सांगणार, इरेग्युलरिटीज ऑर डेव्हिएशन इन द रेग्युलर साइट. तर ज्यावेळेस इरेग्युलरिटीज तुम्हाला दिसतात त्या रेग्युलर साइट मध्ये त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, लाईन डिफेक्ट. तर आता समजा हा एक रेग्युलर साइट आहे. या रेग्युलर साइट मध्ये हा पॉझिटिव्ह कॅटायन असेल तर हा अनायन, हा कॅटायन, हा अनायन, हा अनायन, हा कॅटायन, हा अनायन, हा कॅटायन, हा कॅटायन, हा अनायन, कॅटायन, अनायन. ठीक आहे, तर ही एक रेग्युलर साइट आहे किंवा रेग्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणलं तरी पण चालेल. तर हा जो काही लाईन डिफेक्ट आहे याचे दोन टाइप्स आहेत बघा. पहिला याचा डिफेक्ट आहे लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे, तर पहिला याचा टाइप काय आहे तर लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट आणि लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे, तर त्याच्या आधी मी डेफिनेशन लिहिते. लाईन डिफेक्ट म्हणजे काय तर इरेग्युलरिटीज इन द क्रिस्टल फॉर्म और इन द क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणलं तरी पण चालेल. तर हा एक रेग्युलर साइट आहे. या रेग्युलर साइट मध्ये ज्यावेळेस लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट आढळून येतो त्यावेळेस होतं काय बघा, तर हा समजा एक प्लेन क्रिस्टल स्ट्रक्चर असेल, हा एक क्रिस्टल लाईन असेल किंवा क्रिस्टल स्ट्रक्चर असेल कन्सिडर करा, की ज्याच्यामध्ये हा मी परत ऍज इट इज ड्रॉ करते. हे सगळे कॅटायन्स आणि अनायन्स मी ऍज इट इज ठेवलेले आहेत. तर ज्या वेळेस याच्यामधले आता हा एक रेग्युलर साइट आहे, इथं पण रेग्युलर साइट आहे. पण लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, की ज्या केसमध्ये ही पूर्ण लाईनच कशाची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅटायन्सची ज्यावेळेस लाईन पूर्ण काय होते, मिसिंग होते, तर आपण काय म्हणतो, लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, तर लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय तर ज्यावेळेस एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये पूर्ण कॅटायन आणि अनायन यांची लाईन ही काय होते, मिसिंग होते, तर आपण काय म्हणतो, लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, तर हा झाला तुमचा लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट. दुसरा कुठला आहे, लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता इंटरस्टिशियल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय करतो, तो इंटरस्टिशियल काय साइड तो काय करतो, ऑक्युपाय करतो. तर याच्यामध्ये होतं काय, तर जर समजा हा एक रेग्युलर साइट आहे असं कन्सिडर करा. या रेग्युलर साइट मध्ये काय होतं तर हे त्याचे कॅटायन्स किंवा अनायन्स असतील. आता इंटरस्टिशियल साइट मध्ये होतं काय
तर ही जी काय पूर्ण एक व्हॅकन्सी आहे किंवा इंटरस्टिशियल साइट आहे, या इंटरस्टिशियल साइट मध्ये काय होतात, एक्स्ट्रा कॅटायन आणि अनायन यांची लाईन काय होते जेव्हा ऑक्युपाय केली जाते त्याला आपण काय म्हणतो, लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. आता लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, तर पूर्ण ही जी काय व्हॅकन्सी आहे ही कुणी ऑक्युपाय केलेली आहे, तर एक लाईन ऑफ कॅटायन आणि अनायन्स यांनी काय केलेली आहे, तर त्यांची इंटरस्टिशियल साइट काय केली, ज्यावेळेस ऑक्युपाय करतात पूर्ण लाईन कॅटायन आणि अनायन्सची, त्याला आपण काय म्हणतो, लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. तर हे दोन डिफेक्ट, लाईन डिफेक्ट की ज्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज असतात, कसल्यामध्ये, क्रिस्टल फॉर्म मध्ये. इरेग्युलरिटीज कशा असतात, तर पहिला फॉर्म आहे लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याच्या आधी समजून घ्या व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एखादा कॅटायन किंवा अनायन हा काय होतो, मिस होतो आणि ज्याच्यामुळे काय होतं, होल क्रिएट होतं, त्याला आपण काय म्हणतो, व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, ती ज्याच्यामध्ये या एखाद्या क्रिस्टल फॉर्म मध्ये किंवा एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एखादी एक पूर्ण लाईन, कशाची लाईन, तर कॅटायन किंवा अनायनची लाईन ही काय होते, टोटली मिस होते, त्याला आपण काय म्हणतो, लाईन व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि ज्यावेळेस एखाद्या क्रिस्टल फॉर्म मध्ये एक पूर्ण जी काही इंटरस्टिशियल साइट आहे ती काय होते, ऑक्युपाय होते. कुणी ऑक्युपाय होते, तर लाईन ऑफ कॅटायन आणि अनायन्स. तर ह्यांची जी काही लाईन काय करते, इंटरस्टिशियल ज्यावेळेस साइट ही ऑक्युपाय करते त्याला आपण काय म्हणतो, लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. आणि नुसता इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, की ज्यावेळेस एखादा इंटरस्टिशियल एखादा पार्टिकल असेल किंवा ऍटम असेल, जेव्हा इंटरस्टिशियल साइट हा काय करतो, ऑक्युपाय करतो, त्याला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल डिफेक्ट. लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, तर पूर्ण कॅटायन आणि अनायनची लाईन ही काय करते, एक इंटरस्टिशियल साइट काय करते, जेव्हा ऑक्युपाय करते त्याला आपण काय म्हणतो, लाईन इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. तर हा झाला पहिला टाइप, की ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं, पॉइंट आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, वॅकन्सी आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट यांचे ह्या लाईन डिफेक्ट मध्ये टाइप्स बघितले. नेक्स्ट आहे पॉइंट डिफेक्ट. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. पॉइंट डिफेक्ट. आता पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, की जेव्हा इरेग्युलरिटीज होतात कुणामुळे, एखाद्या पॉइंट ऑफ द पार्टिकल किंवा एखाद्या लॅटिस पॉइंट मुळे किंवा एखाद्या पार्टिकल मुळे, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. इरेग्युलरिटीज ऑकर्स ड्यू टू द लॅटिस पॉइंट और अ पार्टिकल विच इज नोन एज द पॉइंट डिफेक्ट. आता पॉइंट डिफेक्ट साठी आता बघा, पहिल्यांदा मी काय करते, एक रेग्युलर साइट करते की ज्याच्यामध्ये हा कॅटायन असेल, हा अनायन असेल. ठीक आहे. हा अनायन असेल, हा कॅटायन असेल. ठीक आहे. ही एक रेग्युलर साइट आहे. हा जो काही पॉइंट डिफेक्ट आहे, इट इज अगेन डिवायडेड इंटू द टू टाइप्स. याचे परत दोन टाइप्स पडतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता बघा, हा पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, की ज्यावेळेस इरेग्युलरिटीज काय होतात, ऑकर्स होतात किंवा इरेग्युलरिटीज ऑकर्स ड्यू टू द लॅटाइस पॉइंट ऑर द पार्टिकल्स ऑर द ऍटम्स. जेव्हा एखादा रेग्युलर साइट मध्ये काय होतं, इरेग्युलरिटीज म्हणजे तो इरेग्युलर होतो, त्यावेळेस जो डिफेक्ट निर्माण होतो त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट डिफेक्ट. आणि हा पॉइंट डिफेक्ट जो काय आहे, इट इज डिवायडेड इंटू द टू टाइप्स. त्याच्यामध्ये पहिला आहे पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय बघा, ही तुमची आहे रेग्युलर साइट, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर साइट. ठीक आहे. जेव्हा रेग्युलर साइट मधून एखादा जर पॉइंट किंवा एखादा जर अनायन किंवा कॅटायन हा काय होतो, मिसिंग होतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट. आता समजा हा कॅटायन असेल, हा अनायन, हा कॅटायन, आणि इथला जो काय अनायन आहे तो काय झालेला आहे, मिसिंग झालेला आहे, की ज्याच्यामुळे एक होल क्रिएट होतं, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट. इट मे बी मग तो कॅटायन असेल मिसिंग होणारा किंवा तो अनायन असेल, पण ज्यावेळेस एखादा पॉइंट हा काय होतो, मिसिंग होतं, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट. रेग्युलर साइट मधून जेव्हा एखादा पॉइंट किंवा एखादा पार्टिकल किंवा एखादा लॅटाइस पॉइंट हा काय होतो, मिसिंग होतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, तर याच्यामुळे इथं काय झालेलं आहे, तर पॉइंट मिस झाल्यामुळे इथं काय झालेलं आहे, एक होल क्रिएट झालेला आहे, की ज्याला आपण काय म्हणतो, पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि ज्यावेळेस हा पॉइंट व्हॅकन्सी डिफेक्ट हा
निर्माण होतो किंवा तो तिथं ऑक्युपाय केला जातो एखाद्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये, तर त्यावेळेस तो जो काही क्रिस्टल सॉलिड आहे तो क्रिस्टल सॉलिडचं हार्डनेस काय होत असतं, इथं काय होईल सांगा बरं. इथं काय झालेलं आहे, एक होल क्रिएट झालेला आहे, म्हणजे याचं जे काय मास आहे ते काय मास झालेलं आहे, डिक्रीज झालेला आहे, आणि त्याचा हार्डनेस सुद्धा काय होईल इथं मग डिक्रीज होईल. ठीक आहे, इन केस ऑफ ए पॉइंट वॅकन्सी डिफेक्ट. आणि हा दुसरा आहे पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट साठी ही रेग्युलर साईड मी ऍज इट इज काढते. आता तुम्हाला एवढा तरी डिफरन्स समजला असेल की पॉइंट व्हॅकन्सी आणि इंटरस्टिशियल हे दोघांचं जर मिनिंग व्यवस्थित समजलं असेल तर हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर याच्यामध्ये काय होतं, पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट, इंटरस्टिशियल साईट म्हणजे कुठली असते, तर ह्या दोन जे काय ऍटम्स आहे, या दोन ऍटम्सची जी काही मधली जागा असते त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल साईट. तर ज्यावेळेस एखादा पॉइंट हा काय होतो याच्यामध्ये ऍड होतो त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर ज्यावेळेस रेग्युलर साईट मध्ये एखादा कॅटायन असेल किंवा अनायन असेल, ज्यावेळेस तो काय होतो, इंटरस्टिशियल साईट काय करतो, ऑक्युपाय करतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर हा कुठला आहे, इथं अनायन, इथं काय झालेला ऍड झालेला आहे, कॅटायन ऍड झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. रेग्युलर साईट मध्ये जेव्हा इंटरस्टिशियल साईट हा एखादा पार्टिकल किंवा ऍटम म्हणलं तर चालेल किंवा एखादा लॅटाईस पॉइंट हा काय करतो, ऑक्युपाय करतो, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे, तर हे झाले टाइप्स ऑफ द इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि टाइप्स ऑफ वॅकन्सी डिफेक्ट. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे शॉर्टकी डिफेक्ट. बघा, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे स्कॉटकी डिफेक्ट. आता स्कॉटकी डिफेक्ट हा कशामध्ये फॉर्म होतो किंवा कशामध्ये क्रिएट होतो, तर आयोनिक कंपाऊंड्स मध्ये. आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कॅटायन्स आणि अनायन्स असतात त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक कंपाऊंड. तर याच्यामध्ये होतं काय बघा, तर स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय, तर ऍट ए टाइम किंवा अकंपनेड बाय, जे एकदा जर समजा त्याच्यामधून कॅटायन जर मिसिंग झाला तर त्याच्या लगतच काय होतो, अनायन हा मिसिंग होतो त्या केस. आणि ही केस कुणामध्ये आढळून येते, तर आयोनिक कंपाऊंड मध्ये. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल NaCl असेल, AgBr असेल, KCl असेल, हे सगळे आयोनिक कंपाऊंड आहेत. तर स्कॉटकी डिफेक्टची डेफिनेशन सांगताना काय सांगता येईल किंवा हा कुणामध्ये आढळून येतो, तर स्कॉटकी डिफेक्ट इज फॉर्म्ड इन द आयोनिक कंपाऊंड इन विच मिसिंग इक्वल नंबर ऑफ द कॅटायन्स. त्याच्यामध्ये काय होतं, तर जेवढे नंबर ऑफ द कॅटायन्स हे मिसिंग झालेले आहेत तेवढेच नंबर ऑफ द अनायन्स हे त्याच्यामध्ये काय होतात, मिसिंग होतात. आणि ते सगळे मिसिंग झाल्यानंतर एक कॅटायन असेल किंवा एक अनायन जर मिसिंग झाला असेल तर तिथे एक होल क्रिएट होतं, म्हणजे कॅटायनचं एक होल आणि अनायनचं एक होल क्रिएट होतं. तर पहिल्या पॉइंट मध्ये आपण इथं काय लिहू शकतो, तर स्कॉटकी डिफेक्ट is formed in ionic compound when equal number of cations and anions are missing from their regular site and create वॅकन्सीज, की ज्याच्यामुळे काय होतात, वॅकन्सीज तयार होतात किंवा तिथं होल्स क्रिएट होतात. ठीक आहे, तर याची डेफिनेशन काय सांगता येईल मग ह्याच्यामध्ये, तर अ होल इज क्रिएटेड, अ वॅकन्सी इज क्रिएटेड बाय मिसिंग ऑफ द कॅटायन and vacancy is created by the missing of the anion. Thus therefore created a holes or exit hole. किती होल एक्झिट होणार आहे, जर समजा एक कॅटायन आणि एक अनायन जर त्याच्यामध्ये एक्झिट झाला असेल तर किती होल एक्झिट होणार, तर 2 होल एक्झिट होणार पर आयोनिक पेअर. तर जी काय आयोनिक पेअर आहे म्हणजे एक कॅटायन आणि अनायन ह्या दोघांची पेअर जेव्हा एक्झिट होते तेव्हा 2 होल्स काय होतात, क्रिएट होतात. की ज्याच्यामध्ये काय होतं, एक होल हे क्रिएट होतं कुणामुळे, बाय मिसिंग ऑफ द कॅटायन. दुसरं होल क्रिएट होतं कुणामुळे, बाय मिसिंग ऑफ द अनायन. आणि हे जे काय होल्स क्रिएटेड झालेले आहेत किंवा हा जो काय व्हॅलन्सी डिफेक्ट झालेला आहे तो कुणामुळे झालेला आहे, तर पेअर ऑफ द कॅटायन आणि अनायन. हा जो काही डिफेक्ट आहे या डिफेक्टला काय म्हणतो आपण, स्कॉटकी डिफेक्ट. तर याची डेफिनेशन लिहिते मी बघा, मिसिंग ऑफ किंवा बाय मिसिंग ऑफ कॅटायन
बाय मिसिंग म्हणण्यापेक्षा मिसिंग ऑफ कॅटायन असेल. मिसिंग ऑफ कॅटायन is always accompanied by missing of anion. म्हणजेच काय, जर समजा एक कॅटायन जर त्याच्यामधून मिसिंग झाला असेल त्याच्या लगतच काय होणार, एक अनायन सुद्धा काय होणार, त्याच्यामध्ये मिस होणार. thus exist होल्स. किती होल्स एक्झिट होणार, 2 होल्स बाय पर आयन पेअर. कुणामुळे एक्झिट होणार, तिथं 2 होल्स एक्झिट होणार. कुणामुळे, तर बाय पर आयन पेअर. ज्यावेळेस एखादी आयन पेअर ही काय होते, एक्झिट होते, तेव्हा तिथं 2 होल्स काय होणार, एक्झिट होणार. अँड ड्यू टू दिस in which one hole is created by missing of cation and another is created by missing of anion. This pair of missing of cation, this pair of cation and anion असं म्हणा. this pair of cation and anion vacancies defect. This pair of cation and anion vacancy defect is known as Schottky defect. ठीक आहे. तर बघा मी इथं काय लिहिलंय, मिसिंग ऑफ द कॅटायन इज ऑलवेज अकंपनीड बाय द मिसिंग ऑफ अनायन. तर मिसिंग ऑफ कॅटायन जर समजा एखाद्या वेळेस एकदा जर कॅटायन मिसिंग झाला तर त्याला लगतच काय होतं, अनायन हा मिसिंग होतो. दस एक्झिस्ट द 2 होल. त्याच्यामुळे काय होतं, 2 होल क्रिएट होतात बाय पर आयन पेअर. कुणामुळे क्रिएट होतात, तर ज्या वेळेस आयन आणि कॅटायन, अनायन आणि कॅटायन यांची पेअर काय होते, एक्झिट होते. इन विच 1 होल इज क्रिएटेड बाय द मिसिंग ऑफ कॅटायन. हे जे 2 होल्स तयार झालेले आहेत त्याच्यामधला पहिला होल आहे ते बाय मिसिंग ऑफ द कॅटायन, दुसरा होल आहे तो बाय मिसिंग ऑफ द अनायन. अँड दिस पेअर ऑफ द कॅटायन अनायन व्हॅकन्सीज डिफेक्ट. तर हा जो काय अनायन आणि कॅटायन व्हॅकन्सी डिफेक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्कॉटकी डिफेक्ट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर मला समजायचं म्हणलं तर आपण डायग्राम काढूयात. हे वरचा पॉइंट मी खोडते. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय आहे, तर आयनच्या पेअर्स आहेत. हा आहे ए प्लस आणि हा आहे बी मायनस. हा आहे ए प्लस, हा आहे बी मायनस, हा आहे ए प्लस. हा दुसरं आयन्सची रो, ही तिसरी आयन्सची रो. ठीक आहे. आणि ही चौथी आयन्सची रो. आता याच्यामध्ये मी हा जो काही क्रिस्टल काढलेला आहे किंवा क्रिस्टल हा जो काही सॉलिड आहे हा मी अशा फॉर्म मध्ये काढलेला आहे. त्याला तुम्ही प्लेन सरफेस मध्ये पण दाखवू शकता. बी मायनस, हा ए प्लस, बी मायनस, ए प्लस, बी मायनस, ए प्लस, हा बी मायनस, ए प्लस, बी मायनस, ए प्लस, बी मायनस. आता याच्यामध्ये होतं काय, तर बाय मिसिंग ऑफ द कॅटायन अँड अनायन. समजा कन्सिडर करा हा जो काय अनायन आहे ए प्लस, सॉरी कॅटायन आहे ए प्लस, हा इथं काय झालेला, मिस झालेला आहे. आणि हा मिस झाला म्हणून इथला एक अनायन सुद्धा काय झाला, याच्यामध्ये मिस झालेला आहे. बघा याच्यामध्ये 1 नंबर ऑफ द कॅटायन हा मिस झालेला आहे आणि 1 नंबर ऑफ द अनायन हा मिक्स झालेला आहे, सॉरी मिस झालेला आहे. तर याच्यामध्ये 1 कॅटायन काय झालेला आहे, याच्यामधून मिसिंग आहे. आणि एक काय आहे, तर 1 अनायन सुद्धा काय आहे, याच्यामधून मिसिंग आहे. तर याच्यामध्ये जो काही हे मास आहे ते कसं आहे, इक्वल आहे. कारण की एकच कॅटायन मिसिंग झालेला आहे आणि एकच अनायन मिसिंग झालेला आहे.
म्हणजे हे जे काही पूर्ण क्रिस्टल सॉलिड आहे, या क्रिस्टल सॉलिड किंवा क्रिस्टलाइन सॉलिड आहे, या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जेवढे काही नंबर ऑफ द कॅटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्स अजून सुद्धा काय आहेत, इक्वल आहेत बाय मिसिंग ऑफ वन कॅटायन आणि अनायन. म्हणजे याच्यामधलं जे काय हा क्रिस्टल सॉलिड आहे तो कसा असणार आहे, न्यूट्रल असणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये मिसिंग होताना एक कॅटायन आणि एक अनायन काय होतोय, मिसिंग होतोय. म्हणून हे जो काही पूर्ण क्रिस्टलाइन सॉलिड आहे तो कसा आहे, न्यूट्रल आहे. का न्यूट्रल आहे, तर इक्वल नंबर ऑफ द कॅटायन, इक्वल नंबर ऑफ द मिसिंग ऑफ द कॅटायन अँड अनायन, ह्याच्यामुळे तो काय आहे, तो जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे तो कसा आहे, न्यूट्रल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही कंडिशन्स आहे की हा स्कॉटकी डिफेक्ट जो काय आहे तो कुणामध्ये दिसून येतो, किंवा ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल कोण असेल, NaCl असेल किंवा AgBr असेल किंवा KCl असेल, यांच्यामध्ये तो काय होतो, हा स्कॉटकी डिफेक्ट काय होतो, दिसून येतो किंवा हा त्यांच्यामध्ये तयार होतो. आता हा जो काही स्कॉटकी डिफेक्ट आहे याच्या काही कंडिशन्स आहे, म्हणजे ऍक्च्युली तो कुणामध्ये दिसून येतो आणि कशामुळे दिसून येतो ह्या कंडिशन्स आपल्याला बघायचे. तर हे सगळे मी पुसते, तुम्ही लिहून घ्यायचंय. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे, कंडिशन्स फॉर शॉर्टकी डिफेक्ट. तर याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. तर ते त्याच्यामधले जो काही तुम्ही कंपाऊंड यूज करणार आहे तर त्या कंपाऊंड मध्ये आयोनिक कॅरेक्टर कसं पाहिजे, जास्त पाहिजे, म्हणजे आयन तयार करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये जास्त असली पाहिजे. सेकंड याची कंडिशन आहे तर हाय कोऑर्डिनेशन नंबर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन. तर त्याच्यामधला जो काय अनायन आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा पाहिजे, आपल्याला जास्त असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक अनायन जर असेल तर त्याच्या सभोवताली किती जास्तीत जास्त आपल्याला अनायन्स पाहिजे आहे, तर 6 पाहिजे. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर हा जास्तीत जास्त किती पाहिजे, CN हा किती हवाय आपल्याला, 6 हवाय. ठीक आहे, तो जास्त हवाय. आणि त्याची तिसरी कंडिशन आहे तर ह्याच्यामध्ये जो काय तुम्ही कॅटायन आणि अनायन, ह्या जो काही तुम्ही कॅटायन वापरलेला आणि हे सगळे जे काही अनायन्स यूज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये स्मॉलर साईज डिफरन्स हवाय. आता कधीही लक्षात ठेवा की कॅटायनची साईज ही एकदम कमी असते, अनायनची साईज ही कशी असते, जास्त असते. तर या दोघांमध्ये समजा हा कॅटायन असेल आणि हा अनायन असेल तर ह्या दोघांमध्ये जो काय त्यांचा साईजचा डिफरन्स आहे तो कसा पाहिजे, एकदम स्मॉल पाहिजे. म्हणजे कॅटायनची जर साईज एवढी असेल तर अनायनची साईज त्याच्यापेक्षा थोडीशी कशी पाहिजे, जास्त पाहिजे. म्हणजे समजा हा Na असेल तर हा कोण असणार आहे, तुमचा Cl असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तिसरा काय आहे तर स्मॉल डिफरन्स इन साइज ऑफ कॅटायन अँड अनायन. ठीक आहे. तर ह्या झाल्या 3 कंडिशन्स की ज्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, दुसरी कंडिशन आहे हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द अनायन, जो अनायन आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असला पाहिजे. तिसरी कंडिशन आहे स्मॉल डिफरन्स इन द साइज ऑफ द कॅटायन आणि अनायन. तर हे जे काही स्मॉल कॅटायन अनायन्स आहे तर यांच्या दोघांमधला स्मॉल साइजचा डिफरन्स कसा हवे, स्मॉल हवाय. फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी दिलेच होते. आता ह्याच्यामध्ये काय बघायचे आपल्याला, तर कॉन्सिक्वेन्स. कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय, त्याचे परिणाम काय होतात बघा. तर कॉन्सिक्वेन्स ऑफ द शॉर्टकी डिफेक्ट, आता बघा ह्या तुम्हाला ह्याच्यामध्येच दिसेल ह्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये, तर याच्यामध्ये मिसिंग ऑफ 1 कॅटायन आहे आणि मिसिंग ऑफ 1 अनायन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, यांचं मास मिसिंग झालेलं आहे किंवा यांचं मास काय झालेलं आहे, सॉरी मिसिंग नाही, त्यांचं मास काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की याचा एक रेशो आहे डेन्सिटीचा. डेन्सिटी काय सांगतो आपल्याला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कुणाला, मासला प्रोपोर्शनल आहे. जर याचं मासच कमी झालं तर त्याची डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. जर मास जर ह्याच्या क्रिस्टलाइन सॉलिड असेल त्याचं मास जर कमी होत असेल तर त्याची डेन्सिटी सुद्धा कशी होणार आहे, कमी होणार आहे. कारण की हा डेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कुणाला, या मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून याचा कॉन्सिक्वेन्स पहिला काय आहे, ऍज द नंबर ऑफ किंवा ऍज द मास ऑफ crystalline solid
किंवा क्रिस्टल सॉलिड म्हटलं तरी चालेल, क्रिस्टलाइन सॉलिड डिक्रीजेस. डिक्रीजेस साठी मी साइन दाखवते. ऍज द मास ऑफ द क्रिस्टल सॉलिड इज डिक्रीजेस, देन याच्यामध्ये हा जो काही ह्याचा व्हॉल्यूम मध्ये काही चेंज होत नाही, तो कसं राहणार आहे, अनचेंज्ड राहणार आहे. देन व्हॉल्यूम अनचेंज्ड बट डेन्सिटी डिक्रीजेस. डेन्सिटी का डिक्रीज होणार आहे, तर डेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे, मासला आहे, म्हणून ती डिक्रीज होणार आहे. आणि ह्याचा दुसरा परिणाम काय आहे किंवा दुसरा कॉन्सिक्वेन्स काय आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसेल, तर याच्यामध्ये सगळे जे काही नंबर ऑफ कॅटायन्स, हा नंबर ऑफ मिसिंग ऑफ कॅटायन किती आहे, 1. नंबर ऑफ अनायन मिसिंग किती आहे, 1. म्हणजे याच्यामध्ये हे जे काही मिसिंग ऑफ द इक्वल नंबर ऑफ द मिसिंग ऑफ द कॅटायन आणि अनायन, हे दोघांची जो काय नंबर आहे तो कसा आहे, इक्वल आहे. त्यामुळे हे जे काही पूर्ण कंपाऊंड आहे ते काय राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. किंवा तो कसा राहणार आहे, प्रिझर्वड राहणार आहे. प्रिझर्वड राहणार आहे म्हणजे काय, तर एक कॅटायन आणि एक अनायन हे ऍट अ टाइम काय होणार आहेत, मिसिंग होणार आहे. त्याच्यामुळे हे सोल्युशन काय राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. म्हणून ह्यांची जी काही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी आहे ती कशी राहणार आहे, प्रिझर्वड राहणार आहे. तर याच्यामध्ये सांगताना सेकंड पॉइंट मध्ये काय सांगायचं, ऍज द रिमूव्हल ऑफ equal number of cation and anion, electrical neutrality of the compound is preserved. ती काय राहणार आहे, तर प्रिझर्वड म्हणजे ऍज इट इज तशीच राहणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्कॉटकी डिफेक्ट. हे सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचंय. नेक्स्ट डिफेक्ट बघूयात. बघा नेक्स्ट पॉइंट आपला आहे फ्रँकेल डिफेक्ट. याच्यामध्ये पॉइंट मी ऑलरेडी लिहिलेला आहे. पहिला पॉइंट मी काय सांगितलं बघा, फ्रँकेल डिफेक्ट अरायझेस व्हेन आयन ऑफ एन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट and occupies the interstitial position between the lattice point. ठीक आहे, ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणजे काय, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर हे सगळं तुम्हाला पुढचं व्यवस्थित समजेल. तर बघा मी काय सांगितलं, आयन ऑफ एन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट. आता फॉर एक्झाम्पल एक कन्सिडर करा, हा कॅटायन असेल. हा कॅटायन काय झालेला आहे, या साइड पासून काय झालेला, तो मिसिंग झालेला आहे. म्हणजे तिथं तर नाही येतो तिथं. ठीक आहे, म्हणजे हा मिसिंग झालेला आहे. and occupies the interstitial position between the lattice point. आता इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे काय, तर ज्या वेळेस तो काय करतो, ही पूर्ण जी एक कॅटायनची किंवा हा पूर्ण एक क्रिस्टल सॉलिड आहे, या क्रिस्टल सॉलिडच्या जी काय हा मधला व्हाईड असतो, ह्या मधल्या व्हाईडला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल साइट. ही जी काही इंटरस्टिशियल साइट आहे, तर हा इथला कोण मिसिंग झालेला आहे, कॅटायन. हा कॅटायन काय करतो, ही पोझिशन काय करतो, ऑक्युपाय करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रँकेल डिफेक्ट. समजते. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा कॅटायन मिसिंग झाल्यामुळे इथं होल क्रिएट झालं, तर आपण काय म्हणतो, व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि हा याच्यामध्ये काय झालेला आहे, तर हा इंटरस्टिशियल साइट मध्ये हा कॅटायन काय झालेला आहे, त्यांनी ती जागा ऑक्युपाय केलेली आहे, म्हणून हा कुठला डिफेक्ट झाला, इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की फ्रँकेल डिफेक्ट मध्ये दोन डिफेक्ट तुम्हाला दिसून येतात किंवा त्याच्यामध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं. एक तर कुणाचं, तर व्हॅकन्सी डिफेक्टचं, कारण की एक कॅटायन त्याच्यामधून काय झालेलं आहे, डिफेक्ट झालेलं किंवा मिसिंग झालेला आहे, म्हणून तो व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि हा जो काय मिसिंग झालेला कॅटायन आहे, तो काय करतो, इंटरस्टिशियल साइट काय करतो, ऑक्युपाय करतो, म्हणून तिथं कुठला आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट. तर फ्रँकेल डिफेक्ट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ द इंटरस्टिशियल डिफेक्ट अँड द व्हॅकन्सी डिफेक्ट. कसा आहे तो तर इथे मी एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट मध्ये काय सांगायचं, द स्मॉलर कॅटायन इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स नॉर्मल साइट टू इंटरस्टिशियल साइट, देअरफॉर इट क्रिएट्स व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इट्स न्यू लोकेशन इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता इथला जो काही कॅटायन आहे तो मिसिंग होतो, म्हणून तिथं कुठला डिफेक्ट निर्माण होतो किंवा तिथं एक होल क्रिएट होतं, म्हणून तिथं डिफेक्ट कुठला आहे, व्हॅकन्सी डिफेक्ट. हा कॅटायन काय करतो, रिप्लेस होतो कुणाला, या इंटरस्टिशियल साइटवर, म्हणून तो कुठला डिफेक्ट झाला, इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे ज्यावेळेस तो मिसिंग होतो त्यावेळेस तिथे एक होल क्रिएट होतो, तिथं कुठला डिफेक्ट आहे,
वॅकन्सी डिफेक्ट, आणि तो न्यू पोझिशनला किंवा न्यू लोकेशनला जातो तेव्हा तिथे कुठला डिफेक्ट आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट, जे की इथे मी सेकंड पॉईंट लिहिलेला आहे. देअरफॉर किंवा देअरफॉर इट इज रिगार्डेड ॲज, देअरफॉर करायचं, देअरफॉर इट इज रिगार्डेड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. हा जो काही फ्रँकेल डिफेक्ट आहे ह्याला काय केलेला आहे, हा एक रिगार्डेड आहे कुणाचा, तो कॉम्बिनेशन ऑफ द वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट, म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे तर हा फ्रँकेल डिफेक्ट जो काय आहे तो कसा आहे, एक कॉम्बिनेशन आहे कुणाचं, वॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्टचं. ठीक आहे, तर हा झाला इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता आपल्याला काय बघायचं आहे, त्याचे कंडिशन्स फॉर फ्रँकेल डिफेक्ट. ठीक आहे, मगाशी जशी मी कंडिशन सांगितली होती काय, तर ह्याच्यामध्ये डिग्री ऑफ आयनायझेशन किंवा सॉरी डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन नंबर, तर त्याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबरचा डिग्री आहे कुणासाठी, तर मगाशी आपण बघितलेला कुठला स्कॉटकी डिफेक्ट होता, यासाठी डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन नंबर कसा पाहिजे, जास्त पाहिजे. पण याच्यामध्ये काय पाहिजे तर डिग्री ऑफ कोऑर्डिनेशन नंबर इज लो, तो कसा पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर एक अनायन असेल तर त्याच्या भोवती जास्तीत जास्त किती अनायन्स पाहिजे किंवा त्याला नियरेस्ट नेबर्स किती हवेत, जास्तीत जास्त 3 हवेत. ठीक आहे, सेकंड ह्याची कंडिशन काय आहे तर मगाशी आपण बघितलं होतं तर त्याच्यामध्ये स्मॉलर डिफरन्स साईज बिटवीन द कॅटायन अँड अनायन, म्हणजे कॅटायन आणि अनायन हे दोन जे काही आयन्स आहेत या आयन्स मधला जो काही साईजचा डिफरन्स कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. कशामध्ये, मगाशी आपण बघितलं होतं तो स्कॉटकी डिफेक्ट मध्ये, आणि याच्यामध्ये कसा पाहिजे तर लार्ज डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड अनायन. ठीक आहे, तर म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं तर समजा हा एक इथं आयन असेल आणि हा दुसरा आयन असेल, तर समजा हा कॅटायन असेल, हा अनायन असेल, समजा हा A प्लस असेल आणि हा B मायनस असेल, तर या दोघांमधला साईजचा डिफरन्स कसा पाहिजे, आपल्याला जास्त पाहिजे. ठीक आहे, हा कसा पाहिजे, कारण कॅटायनची साईज ही कशी असते, लहान असते, अनायनची साईज कशी असते, जास्त असते. तर याच्यामध्ये हा जो काही कॅटायन आहे तो काय करतो, इथला तो कॅटायनच का मिसिंग होतो, तर याच्यामध्ये जे काही इंटरस्टिशियल साईट असते त्याची साईज एकदम कमी असते आणि या कॅटायनची साईज कमी असते, त्यामुळे हा काय होतो, ह्याची जी काही जागा आहे तो काय करतो, रिप्लेस करतो, म्हणून कॅटायन हा काय होतो या केसमध्ये मिसिंग होतो. ठीक आहे, तर हे झाले त्याचे कंडिशन्स फॉर द फ्रँकेल डिफेक्ट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉन्सिक्वेन्स ऑफ द फ्रँकेल डिफेक्ट. हे पुसते मी, तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे किंवा क्रिस्टल सॉलिड आहे, याच्यामध्ये काय झालेला आहे, हा एक कॅटायन मिसिंग झालेला आहे, बरोबर आहे. पण हा मिसिंग जरी झाला असेल तर त्याला पोझिशन दुसरी अप्लाय केलेली आहे किंवा ऑक्युपाय केलेली आहे, कुठली, इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे याच्यामध्ये नो मिसिंग ऑफ एनी अनायन, ह्याच्यामध्ये कॅटायन असेल किंवा अनायन असेल किंवा हा कॅटायन मिसिंग झाला, नो मिसिंग ऑफ एनी आयन, देअरफॉर द डेन्सिटी अँड द व्हॉल्यूम ह्याचं काय असं राहणार आहे, ऍज इट इज राहणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगणार मग, तर ड्यू टू द नो मिसिंग ऑफ आयन्स फ्रॉम रेग्युलर साइट, therefore density and व्हॉल्यूम म्हणण्याच्या ऐवजी मास म्हणा, कारण की त्याचा मास व्हॉल्यूमचा काही इथं नाहीये प्रश्न. डेन्सिटी अँड मास रिमेन्स अनचेंज्ड. ठीक आहे, कारण की व्हॉल्यूम असंही चेंज होतच नाहीये. तर याच्यामध्ये जो काही मिसिंग ऑफ कॅटायन आहे तो मिसिंग ऑफ कॅटायन इंटरस्टिशियल साइट ऑक्युपाय केल्यामुळे त्याच्यामध्ये डेन्सिटी आणि मास हा कसा असणार आहे, अनचेंज्ड राहणार आहे, म्हणजे ऍज इट इज राहणार आहे. आणि सेकंड पॉइंट मध्ये काय सांगणार आहे आता ह्याच्यामध्ये, हे सगळे जे काही आयन्स आहेत
तर हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे, किंवा हा जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे तो सुद्धा कसा राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. कारण का, तर त्याच्यामध्ये कुठलाही एक होल क्रिएट झालेला नाहीये किंवा कुठलाही डिफेक्ट नाहीये. त्याच्यामुळं इन दिस द सोल्युशन, सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, तर इन दिस द कंपाऊंड रिमेन्स किंवा क्रिस्टलाइन सॉलिड रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ह्याच्यामध्ये कंपाऊंड हा जो काय आहे तो कसा राहणार आहे, किंवा हा क्रिस्टलाइन सॉलिड जो काय आहे तो कसा राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. तर सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही ऍड करायचंय, इन दिस द क्रिस्टलाइन सॉलिड रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तो कसा राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. ठीक आहे. तर हा झाला तुमचा आजचा फ्रँकेल डिफेक्ट आणि तुमचा स्कॉटकी डिफेक्ट. आणि याच्या अगोदर मी जे काही 2 पॉईंट शिकवलेले, तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित करायचे. आजचं लेक्चर मी इथं थांबवते. याच्यानंतर सुद्धा ह्याचे सब टाइप्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू सो मच.